विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यातील कथित तफावतीविरोधात भिवंडी परिसरातील हजारो शेतकरी, भूमिपुत्र आणि महिलांनी मंगळवारी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मानकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा सुमारे 15 किलोमीटरचा भव्य पायी मोर्चा काढला. मुसळधार पावसातही आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत समान व न्याय्य मोबदल्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की विरार ते अलिबाग कॉरिडॉरसाठी संपादित जमिनीला कमी मोबदला देण्यात येत आहे, तर त्याच परिसरातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अधिक दराने मोबदला देण्यात आला. काही ठिकाणी एकाच सर्वे क्रमांकातील जमीन दोन्ही प्रकल्पांसाठी संपादित होऊनही मोबदल्यात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आलाय. मोर्चामुळे मुंबई नाशिक महामार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांनी सांगितले की भिवंडीतील 14 गावातील सुमारे 500 एकर जमीन या प्रकल्पासाठी संपादित झाली असून बुलेट ट्रेन प्रमाणे समान दराने मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय शासनाकडे सकारात्मकपणे मांडण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलंय. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. पहिले तर हा जो विषय आहे याच्याविषयी एक पॉझिटिव्हली चर्चा कलेक्टर साहेबांशी झाली. अनेक पॉईंटवर आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देता येईल या विषयावर चर्चा झाली. मग त्याच्यात गुणांक 1, गुणांक 2 असेल, समृद्धीचा विषय असेल, बुलेट ट्रेनचा विषय असेल. बुलेट ट्रेनला जे काही नियम लागू केले ते नियम लागू करून करा, किंवा हा पूर्ण एरिया MMRDच्या अंडरमध्ये आहे, तर MMRDमध्ये आत्ता येण्याची काही आवश्यकता नाही. तो नियम काढला बरोबर, तो सरसकट येण्याच्याच भावाने सगळ्या जमिनींना भाव द्यावा. आणि आमची मागणी एकच होती की शेती जागा असू दे किंवा कुठल्याही आरक्षणाची जागा असू दे, सगळ्या जागांना एक समांतर भाव द्यावा. पॉझिटिव्हली चर्चा झाली. लवकरात लवकर कलेक्टर साहेब निर्णय घेतले. जर त्याच्यातून काय मार्ग निघाला नाही तर याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन, तर मग सगळ्या 5 जिल्ह्याच्या भूमिपुत्रांचं ते आंदोलन असेल. सध्या आंदोलन हे फक्त 14 गावाचं होतं आणि म्हणून 14 गावाच्या अनुषंगाने ती मागणी होती. किती हेक्टर जागा गेलेली आहे याच्यामध्ये? 500. काय भाव देणार होते हे सरकार? आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना वेगळा भाव आणि हा शेतकऱ्यांना वेगळा भाव, भूमिपुत्रांना दुजा भाव का केला जातो? तेच सांगतो, भूमिपुत्रांना दुजा म्हणजे बुलेट ट्रेनमध्ये जो भाव दिला 11,88,000 सरसकट दिला. आज तिथं 5 लाखाचा भाव दिला, 6 लाखाचा खर्च. हे योग्य नाही. आणि आमची तीच मागणी आहे ना, सेम जे त्याच्यात दिलं ते याच्यात देऊन टाका. जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की ते औद्योगिक होता म्हणून आम्ही त्यांना एक्स्ट्रा भाव दिला आणि शेतीला आम्ही तेवढं देऊ शकत नाही, त्यांचं म्हणणं होतं. ते पुढे तुमचं काय म्हणणं? जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासहित बोललो की MMRD जे आरक्षण टाकतो ना, जेव्हा आमची शेती असते तेव्हा त्याच्यावर ग्रीन झोन आरक्षण असतं आणि आमची जागा जेव्हा बिल्डर घेतात तेव्हा त्याच्यावर आर झोन येतो. त्याच्यामुळं झोनचा न बोललेलं बरं, अशा स्पष्ट भाषेत कलेक्टर साहेबांशी बोललं आणि ते सरळ सोडून सगळ्या शेतकऱ्यांना सारखा भाव द्यावा ही आमची मागणी. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।